रेकॉर्ड करतो. आता व्हिज्युअल स्टुडिओ ओपन केल्यानंतर काय करायचंय, फाईल्स मध्ये न्यू मध्ये प्रोजेक्ट. ठीक आहे. प्रोजेक्ट क्रिएट करताना काय सिलेक्ट करायचंय, वेब मध्ये काय करायचंय, ASP.NET वेब ऍप्लिकेशन .NET फ्रेमवर्क हे सिलेक्ट करायचंय. जे पण नाव पाहिजे ते नाव द्या. मी इथे देतोय डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे. तुम्हाला जे लोकेशन सेट करायचंय ते लोकेशन तुम्ही ब्राउज करा, त्या लोकेशनला प्रोजेक्ट सेट करा. ठीक आहे. सध्या मी आहे ते ठेवतोय. त्यानंतर काय करायचंय, ओके केल्यानंतर काय येईल, तुम्हाला कोणत्या टाईपचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे, MT, वेब, MVC, वेब API. सध्या आपल्याला काय करायचंय, वेब फॉर्म सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. वेब फॉर्म सिलेक्टेड आहे, वेब फॉर्म सिलेक्ट केला आणि काय करायचंय, ओके करायचंय. हे केलं की तुमचा प्रोजेक्ट क्रिएट होणार आहे. ठीक आहे. थोडा वेळ घेईल तो. ठीक आहे. प्रोजेक्ट क्रिएट झाला आपला. आता प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर काय, तुम्हाला इथे सोल्युशन एक्सप्लोरर दिसतं साईडला. या सोल्युशन एक्सप्लोरर मध्ये काय, तुम्हाला पूर्ण ते फोल्डर स्ट्रक्चर मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक पेज ऍड करायचं असेल सपोज, तर पेज कसं ऍड करणार आहे, सपोज की आता मला डायरेक्ट प्रोजेक्टच्या रूट फोल्डरला ऍड करायचं आहे, तर मी काय करणार, प्रोजेक्टच्या नावावरती राईट क्लिक करणार आणि एक ऍड न्यू आयटम म्हणणार. त्यानंतर काय, न्यू आयटम मध्ये काय करायचंय, वेब सिलेक्ट करायचंय. वेब सिलेक्ट केल्यानंतर इथं वेब फॉर्म येते बघा. तर तुम्हाला आता फॉर्म कसा ऍड करायचा, विदाउट मास्टर पेज करायचा असेल तर वेब फॉर्म सिलेक्ट करा, मास्टर पेज सिलेक्ट करायचं असेल तर मास्टर पेज सिलेक्ट करून करा. सध्या तरी आपण काय करतोय, म्हणजे मास्टर पेज जसं झालं असेल त्याने मास्टर पेज सिलेक्ट करून केलं तर चालतंय, बट म्हणजे वेब फॉर्म ऍड करायचं असेल तर वेब फॉर्म ऍड करा. त्याला काय नाव द्यायचं असेल ते नाव द्यायचंय. मी देतो इथं डेमो पेज. ठीक आहे. तर डेमो पेज नाव दिलं आणि त्याला ऍड केलं. फक्त लक्षात ठेवा की .ASPX हे प्रॉपर असेल. आणि मी ऍड करतोय आता हे जे मी ऍड करेल तो पेज कुठे जाणार आहे, माझ्या रूट फोल्डरमध्ये. हे पाहिजे दिसतंय तो डेमो पेज. ठीक आहे. आता काय करायचंय, सपोज की तुमचं आता बाय डिफॉल्ट काय होणार आहे, तुमचं एक म्हणजे नवीन प्रोजेक्ट ऍड केल्यानंतर काय होतं, तुमचं एक साईट मास्टर जे पेज आहे हे तुमचं मास्टर पेज आहे, तर हे कॉल केलं जातं. तर आपल्याला काय करायचं असेल, सपोज एक्झाम्पल्स करतोय आपण, तर मला पर्टिक्युलर ते एकच पेज रन करायचं आहे. त्यावेळेस मी काय करणार, डेमो पेज जे आहे त्याला राईट क्लिक करायचंय, म्हणजे मला डेमो पेज रन करायचंय त्यावेळेस डेमो पेजला राईट क्लिक करायचंय. त्यानंतर काय करायचंय, सेट ॲज स्टार्ट पेज म्हणायचंय. ठीक आहे. इथे दिसते बघा, सेट ॲज स्टार्ट पेज. ठीक आहे. सेट ॲज स्टार्ट पेज केलं तर त्याचा अर्थ काय की तुम्ही ज्यावेळेस कोड रन करणार त्यावेळेस बाय डिफॉल्ट तुमचं जे पेज तुम्ही सेट ॲज स्टार्ट केलंय तर ते रन होणार. ठीक आहे. तर हे झालं पेज कसं ऍड करायचं. आता ज्यावेळेस मी रन करेल, डायरेक्ट आता मी रन केलं तर तो काय करणार आहे, माझं डेमो पेज जे आहे ते डायरेक्ट रन करणार आहे. सध्या आपलं ते पेज ब्लँक आहे, ते आपल्याला ब्लँक दिसणार, पण वरती तुम्ही ऍड्रेस पहा, डेमो पेज .ASPX हे पेज तुमचं ओपन झालंय. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण एक प्रोजेक्ट ऍड करतो व्हिज्युअल स्टुडिओमध्ये. फाईल, न्यू, प्रोजेक्ट. ठीक आहे. फाईलमध्ये जायचंय, न्यू मध्ये जायचंय, प्रोजेक्ट ऍड करायचा आहे. प्रोजेक्टला तुम्हाला जे नाव द्यायचंय ते नाव द्या, जे लोकेशन पाहिजे ते लोकेशन द्या आणि ओके करा. ओके केल्यानंतर काय येतंय, तुम्हाला एक डायलॉग बॉक्स येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे फॉर्म, म्हणजे तुमचं टेम्पलेट काय, कोणत्या टाईपचं ऍप्लिकेशन बनवायचंय. आपण वेब फॉर्म बनवतोय, वेब फॉर्म करायचंय, ओके म्हणायचंय.